मित्रांनो, ॲटिट्यूड परशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. आजचा आपला व्हिडिओ होणार आहे रस प्यायला म्हटलं माय. काल अक्षय तृतीया होती, म्हणजेच आमच्या भाषेत, जळगावच्या भाषेत आखाची होती मित्रांनो. तर आम्हाला आंब्याचा रस करता आला नाही, कारण की आम्ही काल म्हणजे आईच्या हाताचा त्या पुरणपोळ्या आणि आंब्याचा रसचा एवढं मिस करत होतो. तर प्रत्यक्षात डोळ्यातून असं आलं की आपण जेव्हा घरी होतो तेव्हा आपल्याला सगळं आयतं भेटायचं. आईच्या हाताचं जेवण, आंब्याचा रस, त्या पुरणपोळ्या, ते पापड, ती भजी, ती वडे, सुपर. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं काल, कारण की जे आईच्या हाताचं जेवण आहे ना, ते कुठंच नाही मित्रांनो. आणि काल एवढं अक्षय तृतीया आखाची असून आम्ही ते जेवण एवढं मिस केलं, आम्हाला ते जेवण भेटलं नाही मित्रांनो. शेवटी आज त्या मिसिंगमुळे आज आम्ही मस्तपैकी आंब्याचा रस आणि पुरणपोळ्या तर बनवू शकत नाही, कारण की आपल्याकडे काही विशेष सामग्री नाही आहे, म्हणून आपण पुरणपोळ्या बनवू शकत नाही. आणि सहसा आपल्याला ते जमत पण नाही. जस्ट बनवायचं म्हटल्यावर ताव्यावरचं बनवू, बट तेवढा पण टाईम नाही. तर आम्ही तळून जे पुरी असतात ते बनवणार आहे आणि स्पेशलपैकी आंब्याचा रस बनवणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास मराठी माणसाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, रस प्यायला म्हटलं माय ट्रेंडिंगला चालू आहे, म्हणून आपण रस पण पिणार आणि रस पोळी पण खाणार. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा माझा रूम. आम्ही बॅचलरमध्ये असतो, 4 जण असतो. एक जण गावाला गेला लग्नाला, एक जण गेला आहे क्लासला, एक जण गेला आहे आंबे घ्यायला, आणि मी सगळी तयारी करतो आहे, जे की मी पुरी करणार आहे. माझा मित्र जो आहे तो आंब्याचा रस करणार आहे, म्हणून मी आता पुरींसाठी मस्तपैकी पीठ घेतो आणि सुरुवात करतो. तर बघू शकता तुम्ही आमचा आंब्याचा रस कसा तयार होणार, आम्ही पुरी कशी करणार. तर मित्रांनो, बॅचलर लाईफ म्हणजे खूप कठीण म्हणजे विशेष म्हणजे आईचं आजचं जेवण आपण गमावतो. दुसरी गोष्ट, जे लहानपणी आपल्याला सुख असतं ते मिळत नाही, जसं की एन्जॉय करणं, इकडे तिकडे फिरणं. इथं आपलं काम भलं आणि आपण भलं एवढंच आपल्याला दिसतं मित्रांनो. म्हणून सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी पण शिकलो आहे, बट शिक्षणामुळे जॉबच भेटतो. बिझनेस वगैरे ते आपल्या हातात असतं, ते आपल्याला कसं करायचं, काय करायचं ते आपण ठरवायचं. तर मित्रांनो, तुमच्याकडे जो काही वेळ आहे आताचा, तो तुम्ही परफेक्ट द्या, जेणेकरून तुम्हाला कुठे जॉब करायची गरज नसेल, एक गव्हर्नमेंट जॉब लागेल. तर मित्रांनो, माझ्याकडे वेळ होता, बट तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं, कोणी नॉलेज देणार. बट आता एवढं नॉलेज आले, त्या नॉलेजचं मी काहीतरी करणार. तसं काही नाही, जॉब पण करणार प्लस बिझनेस वगैरे पार्ट टाईममध्ये मी बघतोच आहे. तर तो काय असेल तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की सांगेल मित्रांनो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चलो व्हिडिओला स्टार्ट. पहिले जे पुरी करणार आहे त्यासाठी पीठ काढून घेतलं आणि त्याला भिजण्यासाठी मस्त एक मोठा हात काढून घेतला. असं करावं लागतं मित्रांनो. बाहेर आल्यावर जेव्हा आपण स्वतः कमावतो, पहिले बापाच्या कमाईवर मस्त वाटतं की बाप आपला, तेव्हा आपल्याला वाटतं की हां, बट जेव्हा आपण कमावतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपला बाप कसं कष्ट करून पैसे कमवतो आणि आपल्याला ते शिक्षणासाठी सगळं करतो. आणि आज आपण कमवतो तर आपल्याला पण समजतं की पैसे खर्चायला किती विचार करावा लागतो. आणि तेव्हा आपण खुशाल, पप्पाने पैसे दिले तर आपण इकडे तिकडे डवरायचो, फिरायचो. बट आता तसं नाही, आता खूप. तर बघा मित्रांनो, मी काढलेलं आहे रस खायला म्हटलं मा. तर आमचा मित्र आलेला आहे हर्षल, आंबे घेऊन. मी बरोबर येईन, तू येतो ते ना, मग हो ना, 15-20 गावात येईन अजून. मी मजा घेतो, रस प्यायला म्हटलं मा. मग पीठ काढणं त्याच्यातून, म्हणजे समजलं ना. हां हां, काही विषय नाही. पुढे कुठला जाऊ बोल ना मला, ठीक आहे काय रस प्यायला म्हटलं मा. रस जिंदगी चलती रहे. तर फायनली आपली कनेक्ट झालेली आहे जून. 2च जण ना आपण रे, तो तर पाहिजे येणार आहे ना, एक तर गावाला यायला. तुम्ही राहून पुढे करायचं म्हणून आपण पहिले पेटा म्हटलं मस्त
पुऱ्या करायला काय झालं छोट्या छोट्या करूया. Oh no! वाव व्हेरी नाईस फूड. तेल गरम झालं का बघू बरं टाकून बघू. ओके ओके ओके. एक नंबर मित्रांनो बघू शकता पुरी कशी झालेली आपली. जमते का नाही जमली की नाही. जमली जमली जमली. समजते मित्रांनो आई जेव्हा काम करते तेव्हा किती गरम होतं किती किती त्रास सहन करावा लागतो. आता समजतं गरम होतं ना तुम्हाला काय जाणं अक्षरशः काम निघतो घरी आणि आपण आयच्या घरी खायचो विचार करून. शेवटी आई आई असते आईच्या पुढे काहीच नाही. आणि ते आईच्या हातच्या पापड्या घ्या आपल्या हातच्या काय खाऊन घ्यावं लागेल. बाहेरच राहतो आपण खाऊन घ्यावं लागेल. वा काय पापडी झाली बघू शकतो. एक नंबर काय कुठले डिडिंग 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 डिंग 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 डिंग. वाव व्हेरी नाईस. किती मस्त वाटते. शेवटी आपल्याला जमलं मित्रांनो जरा चुम्मेश्वरी. वा पापडी झाली. असं तर आपल्याला इथं पण लाटलेले आहे 2 3 खूप मोठे आहे. छोट्या छोट्या आहे ना 2-4 बसून जाते तिथं. त्यामुळे आपण आता छोट्या छोट्या करू म्हणजे जेणेकरून तिथं 2-4 किंवा 5 बसतील. कारण की आता विषय कसा एवढी मोठी गेली म्हणजे मानणारच नाही. एक पापडी काढायला होतं त्यांच्याकडे जायला मोठी घ्यावं तर छोट्या छोट्या काढावं लागेल. आणि कड्या पण आपल्याकडे मोठी नाही ना तर घरची कड्या भावापटी एवढी मोठी असते. एका टायमाला 5, 6, 7 निघतात. म्हणजे विचार करा घरी आपण जेव्हा आई करते तेव्हा प्रत्यक्षात आपण इकडं खातो आणि तिकडे आई काम करत असते. तर जेणेकरून बघा किती फास्टमध्ये काम करत असेल आणि आपण इथं एक पापडी करायला एवढा टाईम लागतो. शेवटी आई आई असते. मित्रांनो असं एक एक लाटण्यापेक्षा आपण डायरेक्ट मस्तपैकी पहिले पुढे लाटून घेऊ. त्यानंतर झाकणाने गोल गोल करून घेऊ. कारण की आपल्याकडे एवढा टाईम नाही. कपडे पण धुवायचे. आणि एक आचार्य आले आपल्या पापड्या काढायला. हर्षल सुतार. मी धुणार आहे रे कपडे. मी ना रातचे कपडे टाकले बे कोणले. हां मग मला नाही जाणार का लग्नाला. का तूच जाणार एकटा. मी जाईन रे लग्नाला. कालीन मी पहिले मार्केट करी घेऊन मग डायरेक्ट 3 वाजता निघाला. कोणाला बोल निघाला जाऊ दे गारमेंट उभा हुआ इंसान है तू. अबे गाड्या बघता उलट बारीक रे नाना हे काय रे थोबडा मारतो त्या लवड्या काय बोलला.
ते नॉर्मल पूर्ण कडक नाही करना पडता नॉर्मली पलटाई उलटाई हे करना पडता बस 2 असतात समजला का तुले बस काढ दिला आता तुझा तरी दिवसभर ठेवलं बस काय इले बेक तू पुण्याला जाणार निघाल जे हो. सोबत जाऊन आपण तू कसं जाणार आहे मी हेलिकॉप्टर ना अरे म्हणजे तू तर इकडनं जाशील ना 200 पकड नाही मला कामाईनी पकडशील ना तू पोचून. मला चितल्याची पकड नाही मला पण वाटतंय हा इथलं भेटणार नाही मला फायनली पापड्या झाले आता आम्ही लागू आता आंब्याच्या रसाला रस प्यायला एक बाय घरी आंबे होते मी नाही होत बे आंबे जे तुझे तर आंबे. भेटणार रस करायचा आता भांडी मी कशी ना तू लायचे नाही तर तू कधी मी लाईन अरे ना दोन आंबे मला फक्त माप्यावर गाव मध्ये माहिती का जेव्हा मंगळवार आहे आणि ते पैसे हातात आहे अरे भाई डायरेक्ट एवढ्या भारी सोडून भेटेल डायरेक्ट निस्ता कोऱ्या नोटा गेले तुला आठवतं काय तर मित्रांनो आमच्या जुन्या गोष्टी चालू आहे त्यावेळी आम्ही कामाला जायचो सोबत काय मजा असायची आणि आता खूप आठवण येतात ते. एवढं आहे तेव्हा पोटातलं पाणी आलं आता हालत नाही एवढं बाकी काही नाही आता आरामात काम भेटलंय ना नॉर्मली तर मित्रांनो आता मी लागताय कोणी सांगली रस करायला रस प्यायला पुऱ्या झालेल्या आहे बघू शकता तुम्ही तेल वगैरे दही वगैरे साफ करणार मग मस्तपैकी आंबे कुठे आंबे आम्ही आता आम्ही आंब्याचा रस करायला घेतले तर आंबे सोडायला ये म्हटलं मला मी सोडू पूर्ण आता एक काम करा पूर्ण भराव ना उंड्याला वेगळे लागते तुमचा तपकिऱ्या फायनली आमच्या रसपोळी झालेली आहे आता जेवणाला तर तुम्ही पण या जेवणाला चला मग शेवटी एवढ्या मेहनतनी रसपोळी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओला इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय